चला धन्यवाद संजय म्हात्रे सरांचा. आपण आवाज ऐकला तर अगदी यानंतरचा देखील सामना महत्त्वपूर्ण असणार आहे. एका बाजूला संघ असेल नवगाव, दुसऱ्या बाजूला कातळपाडा. अगदी दोन्ही संघ महत्त्वपूर्ण संघ सांगितले जात आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगली संघ बांधणी केली जाते. आपण पाहतोय अर्थातच एका बाजूला श्रीशा अँड तीर्था 11 कातळपाडा अलिबाग, तर दुसऱ्या बाजूला आरव 11 नवगाव संघ. अगदी श्रीशा अँड तीर्था 11 कातळपाडा अलिबाग टीम वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट असं सांगितलं जात आहे. नाणेफेक जिंकल्याच्या नंतर सर्वप्रथम अगदी गोलंदाजी स्वीकारलेली आहे. एका बाजूला अगदी आपण पाहतोय संघामध्ये अमित पारकर असेल, अक्षय गुळेकर, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आकाश तवसाळकर असेल, हेमंत पाटील असतील. अशी चांगली लढत मैदानाच्या वती पाहायला मिळेल. दोन्ही संघ तुल्यबळ संघ मैदानाच्या वती पाहायला मिळतात. चला पहिल्या षटकात आढळत असताना गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती श्रीलेशच्या माध्यमातून अगदी मांडवा एंड कडून गोलंदाजी करत असताना कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार आहे. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. ग्रीन सिग्नल मैदानाच्या वरती डावकुऱ्या त्याचा फलंदाज समोर सरळ खेचलाय अलॉंग द कार्पेट. इथे आपण पाहतोय चेंडू चाललाय कार्पेटला गुदगुल्या करत अगदी मॉडलांच्या दिशेने पहिल्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण झाल्यात. हेमंत आणि सुशील स्ट्रायकिंग एंड वरती होते डावखोऱ्या त्याचे फलंदाज म्हणून सुशीलची ओळख. अच्छा, गोंधळपाडा या गावाला बिलॉंग्स करणारा सुशील मैदानाच्या वरती पाहायला मिळतोय. तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण हेमंत पाटील यांना पाहतोय, नवगाव गावचे सुपुत्र. अगदी रिलायन्स नवगाव या संघाकडून चांगलं क्रिकेट हेमंत पाटील यांनी प्रचंड मोठ्या काळासाठी खेळले. यावेळेस खोलवर टप्प्याचा हा चेंडू अगदी आपण पाहतोय या संघामध्ये अगदी चांगल्या खेळाडूंचा भरणा आपण पाहतोय. खोलात टाकलेला हा चेंडू तर सुशीलला ओळखता आलेला नाहीये. चेंडूवरती कोणतीही धाव घेतली जाणार नाहीये. मैनाक भंडारी चषक 2026 पर्व 5वा आणि त्या 5व्या पर्वातील हे 2 महत्वपूर्ण संघ. एका बाजूला कातळपाडा तर दुसऱ्या बाजूला नवगाव संघ. फटका फसलाय, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये निसावतोय आणि फलंदाज क्रमांक पहिला सुशील बागचूथ पावलियन. सुशील बाद झालाय. षटक क्रमांक पहिल्यामध्ये फटका फसला होता आणि अगदी आपण पाहतोय फलंदाज देखील बाद झाला. संघमालक भूषण राऊत यांचा संघ एका बाजूला, तर संघमालक श्रीशा आणि तीर्था यांचा संघ दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय. फटका फसला होता, एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाही. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फटका आला नव्हता आणि त्या कारणास्तव सुशील बाद झाला. अगदी या स्पर्धेसाठी आपण पाहतोय मैनाक भंडारी चषक 2026 साठी सन्माननीय विनाश बळाराम आचरेकर पेडांबे यांच्या माध्यमातून 2,500 रुपयांची भरघोस देणगी. नंतर सन्माननीय श्री किरण राऊत वर्सोली यांच्याकडून रोख रक्कम 2700 रुपयांची भरघोस देणगी आपल्याला प्राप्त झाली आहे. या भरघोस देणगीदारांच्या अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून आपण या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये दिवस क्रमांक पहिल्यामध्ये सहर्ष स्वागत करूया. धन्यवाद देखील असतील. अगदी सर्वांचं सोंग घेता येतं, परंतु प्रकाशदादा पैशाचं सोंग घेता येत नाही असं म्हटलं जातं आणि अगदी आपण नेहमी पाहतो ही देणगीदार व्यक्ती असतात ना, अगदी या क्रिकेटच्या स्पर्धेला खूप सारं योगदान देत असतात. चला पहिल्या षटकाकडे वळूया. नौका फलंदाज मैदानाच्या वती सौरभ मॅन फ्रॉम नवगाव मैदानाच्या वती दाखल झाला. सौरभ यावेळेस वाईट शॉर्टर करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय ना. एका बाजूला नवगाव श्रीलेश आंबरे मॅन फ्रॉम डोंगरी मुंबई. अगदी पहिलं षटक हाताळत असताना आयकॉनच्या रूपामध्ये मैदानाच्या वरती आला आणि रसिक मायबाप प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. मी निलेशजी खोत साहेबांनी विनंती करतोय, आपण सन्मान घ्यायचा आहे. आपला सन्मान घ्यायचा निलेशजी खोत साहेब. शेवटचा चेंडू षटकातील
आपण पाहतोय शिलेशच्या माध्यमातून कशा प्रकारे हाताळला जाणारा अगदी टप्पा पडल्याच्या नंतर खालच्या दिशेने चेंडू राहत असताना कातळपाडा या संघाकडून प्रतिनिधित्व करत असताना शिलेशची गोलंदाजी आहे ना मन जिंकणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा झाल्यात मात्र 3 धावा. अगदी निलेशजी खोत साहेब यांचा सन्मान करतील आदरणीय दर्शनजी पारकर. निलेशजी खोत साहेबांचं आम्हाला भरपूर योगदान असते, सगळी माहिती व्यवस्थित मिळते, सगळी व्यवस्था न सांगता सगळ्या गोष्टी आम्हाला सहकार्य करतात, प्रत्येक वेळोवेळी करत आलेले आहेत. आदरणीय निलेशजी खोत साहेब मायेची शाळ आणि एक आठवण चिन्ह म्हणून सन्मान चिन्ह आपण देत आहोत. आदरणीय दर्शनजी पारकर यांच्या शुभ हस्ते सन्मानित होत आहेत निलेशजी खोत साहेब. धन्यवाद खोत साहेब, धन्यवाद अध्यक्ष साहेब. चला थँक्यू सो मच अमरीश सरांचा आपण आवाज ऐकलात. अगदी षटक क्रमांक 2 अमित पारकर इन ऍक्शन मोड. गत वर्षीच्या ISPL च्या पर्वामध्ये या देखील खेळाडूची चर्चा केली गेली होती. अगदी लटे पर्पल तिकीट त्याला प्राप्त झालं होतं, ब्ल्यू तिकीट प्राप्त करून हा खेळाडूची निवड देखील झाली होती. तोच ISPL स्टार आपण पाहतोय अमित पारकर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार. तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट्स आपण पाहतोय अगदी सौरभची फलंदाजी कशा प्रकारे पाहायला मिळणार. बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे. एका बाजूला अमित पारकर आवास गावचा सुपुत्र, तर दुसऱ्या बाजूला सौरभ नवगाव गावचा सुपुत्र. जेव्हा आवास आणि नवगाव एकमेकांच्या समोर आहे ना, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती उतरत असतात, त्यावेळेला प्रचंड मेहनत करत असताना दोनही खेळाडू पाहायला मिळत असतात. सौरभ तयार आहे. षटक क्रमांक 2 इथे थोडीशी अडचण फलंदाजांना निर्माण होती आहे. चेंडू डेड चेंडू, मृत चेंडूची घोषणा पंचांच्या माध्यमातून केली जाते. येस, एव्हरीथिंग इज फेअर ऑन द ग्राउंड असं सांगितलं जात आहे. सर्व काही सुसज्ज स्थिती स्वीकारून पुनश्च एकदा पहिल्या चेंडूला आपण सुरुवात करूया अमितच्या माध्यमातून. अगदी रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूची चर्चा केली गेली होती. अमितची चर्चा केली जाणारा यावेळेस लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. अगदी आपण पाहतोय शूट करण्याचा प्रयत्न. याच्यासाठी लहानपणामध्ये गोट्या खेळाव्या लागतात. कशासाठी? तर निशाणा साधण्यासाठी. फलकावरती धावा, 4 धावा. अगदी आपण पाहतोय कशाची गरज कुठे भागवली जाईल. 5 धावा, चुकीची दुरुस्ती. यस, अवांतर चेंडू. 5 धावा फलकावरती पूर्ण झाल्यात. येस, 5 कम्स अप. नवगाव या संघाकडून आपण पाहतोय अगदी RR11 नवगाव संघ सर्वप्रथम फलंदाजी करत असताना यावेळेसचा फटका तिथे चाललाय हातामध्ये. हेमंतच्या बॅट मधून फटका चांगला निघाला होता, परंतु फसलाय फटका. आणि अगदी आपण पाहतोय लोड फुलट स्वरूपाचा चेंडू पाठवता आला नाहीये. इथे ठरतोय बाद. फलंदाज क्रमांक 2 धक्का RR11 नवगाव या संघाला. हेमंत पाडेल बॅक टू द पॅव्हलियन. हेमंत बाद झाला. हेमंतची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या वरती अगदी मान इन फॉर्म ज्यानं अगदी गतवर्षीची क्रिकेटची स्पर्धा क्रिकेटचं पर्व गाजवलं, यावर्षी देखील ज्याची चर्चा कायम राहिली आहे असा आकाश तवसाळकर मैदानाच्या वरती दाखल होत असताना या वर्षीच्या हंगामामध्ये आकाश तवसाळकर हे नाव आहे ना रायगड प्रीमियर लीग अर्थातच रायगडच्या कुरुक्षेत्रावरती मोठ्या मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये घेतलं जातं. कशासाठी? त्याच्या फलंदाजीसाठी, त्याच्या गोलंदाजीसाठी. आकाश म्हटलं ना की एक आक्रमक पवित्रा, तो आज मैदानाच्या मध्ये दाखवलं जाणार का? फलकावरती धावा आपण पाहतोय पूर्ण झाल्यात. 11 धावा. पाच धाव फलकावरती पूर्ण झाल्यात. पाच धावा फलकावरती झालेत. आकाश तवसाळकर मैदानाच्या वती स्ट्रायकिंग एंड वती फलंदाजी करण्यासाठी आला. इथून मात्र पुढे काय घडणारा? षटक क्रमांक 2 अमित पारकर इन ऍक्शन. एका बाजूला RR11 नवगाव तर दुसऱ्या बाजूला श्री शांती 11 कातळपाडा अलिबाग हा संघ
मैदानाच्या वरती. चला थोडंसं स्पीडअप करायचंय गोलंदाजी करणारा कातळपाडा संघ, थोडं स्पीडअप करा, कारण का आपण प्रत्येक अर्थातच सामन्यासाठी प्रत्येक षटकासाठी इथे वेळ लावला. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी असणारा काउंटडाऊन लावला इथे मित्रांनो. त्या वेळेमध्ये आपण षटकं फेकली नाही तर आपल्याला अतिरिक्त स्वरूपाचा एक खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागणारा. आहा, टप्पा पडल्याच्या नंतर इथे काय घडलंय मैदानाच्या वरती? त्रिफळा उद्ध्वस्त झालाय का की कॅच आउट आहे पंच? याच आपण पाहतोय फलंदाज इथे बाद असणार आहे. आकाश तवसाळकर एक मोठा आदरा मैदानाच्या वरती बसतोय, तो म्हणजे नवगाव संघाला. नौका फलंदाज संदेश परकर मैदानाच्या वरती दाखल होत असताना अमित ऑन हायट्रिक असं सांगितलं जात आहे. संदेश मैदानाच्या वरती आकाशची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या वरती जात आहेत. संदेश परकर याची चर्चा केली जाईल. आज देखील मी सांगेन की सासवणे गावामध्ये झालेली ती क्रिकेटची स्पर्धा आपल्याला आठवावी लागेल. तिथे अगदी आपण पाहतोय ना संदेश परकर यांनी केलेली फलंदाजी आणि मालिकावीर ठरला होता. ती आज ना कुठेतरी हृदयाच्या कोपऱ्यावरती त्याची फलंदाजी ठेवली जाते आणि तोच संदेश परकर मैदानाच्या वरती दाखल झालाय. आरव 11 नवगाव या संघाकडून प्रतिनिधित्व करत असताना क्रिकेट पासून वंचित असणारा हा खेळाडू थळगावचा सुपुत्र मैदानाच्या वरती अगदी नवगाव या संघाला बिलॉंग्स करत असताना मैनाक भंडारी चषक 2026च्या या पर्वामध्ये संदेश परकर हे नाव अजूनही आदरानं अलिबाग टेनिस क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती का घेतलं जातं ना हे स्वतःला आता सिद्ध इथून मात्र पुढे करावं लागणार आहे. कारण का संघाला गरज आहे, भूषण राऊत यांच्या संघाला गरज आहे. आणि दुसऱ्या बाजूला ISPL क्लास काय आहे? माझ्या नावावरती आज देखील त्या ISPLचं तिकीट का दाखवलं गेलं होतं. अमित पारकरची गोलंदाजी, एक चतुर गोलंदाज, अलिबागचं एक चांगलं क्रिकेट, हॅट्रिक बॉल. यावेळेस संदेश क्लास मैदानाच्या वरती आल्या ठोकतोय. चेंडू चाललाय टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर. हाय अँड हँडसम षटकार. 6 धावा, 6 धाब्याची फलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 11 धावा. 11 संदेश परकर नावाचं वादळ मैदानाच्या वरती घोंगावणार का? अमित पारकरच्या विरोधामध्ये आल्या डगआउट मधून सेट होऊन गेला होता. ऑफिशियल ब्रॉडकास्टिंग पार्टनर AK स्पोर्ट्सच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण YouTube वाहिनीवरती जोडल्या जाणाऱ्या रसिका मायबाप प्रेक्षकांचं मी क्रिकेट समालोचक निखिल पडते करतोय स्वागत. केले चौकाने स्वागत रसिका मायबाप प्रेक्षकांचं. संदेश परकर ऑन फायर. सलग येणाऱ्या 2 चेंडूंवरती 10 धावा बनवल्या गेल्यात. धाव फलकावरती धावसंख्या झाली 15 धावा. मी आधीच म्हणालो होतो संदेश परकर आहे ना डेंजरस विध्वंसक, त्याच्या विरोधामध्ये लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर असं तो नेहमी म्हणत असतो. आणि म्हणूनच की काय आज संदेश परकर हे नाव आहे ना आज देखील आदरानं घेतलं जातंय. आरव 11 नवगाव भूषण राऊत यांनी का त्याची निवड केली आहे ना संघामध्ये हे स्वतःला सिद्ध करतोय. स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला आपोआपच प्रसिद्ध करेल असं देखील सांगितलं जातं. अमित पारकरच्या विरोधामध्ये चांगली फलंदाजी आहे. यावेळी संघाचा वेध घेणारा चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर आपण पाहतो इथे सौरभ काही गडबड घोटाळा मैदानाच्या वरती. हँड आय कोऑर्डिनेशन मैदानाच्या वरती ठेवावं लागेल. इथे तुम्हाला कॉलिंग महत्वाची असणार आहे कारण का अगदी आपण पाहतोय कोऑर्डिनेशन कम्युनिकेशन मैदानाच्या वरती फार महत्वाचं असतं. C फॉर कम्युनिकेशन, C फॉर क्लास, C फॉर अगदी आपण पाहतोय कॉलिंग असं देखील म्हटलं जातं. दफलकावरती शेवटचा चेंडू सांगितला जातो षटकातील. दफलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 15 धावा. 15 कम्स अप. श्रीश आणि तीर्थ 11 कातळपाडा संघ गोलंदाजी करतोय. इथे मात्र बॅकवर्डच्या रिझर मध्ये डीप पास स्क्वेअर लेगच्या रिझर मध्ये चेंडू चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. 4 धाब्याची दफलकावरती धावा पूर्ण. 19. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 19 धावा. 9.5 ची सरासरी प्रति षटक ठेवली जाते. संघमालक भूषण राऊत याचा संघ एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला संघमालक श्रीश आणि तीर्था यांचा संघ दुसऱ्या बाजूला आपल्याला असताना पाहायला मिळतोय. त्याला जास्तीचा वेळ इथे घ्यायचा नाहीये. टीम मीटिंग घ्यावी लागते मान्य आहे मित्रांनो, परंतु जास्तीचा वेळ घेऊ नका कारण का कडाक्याचं ऊन देखील आपल्याला वेळेच्या निर्बंधामध्ये हे सर्व सामने अगदी यशस्वीरित्या आजच्या दिवसाचे खेळून पूर्ण देखील करायचे आहेत.
अगदी मायनाक भंडारी चषक 2026 आजचा अगदी आपण पहिला दिवस पाहतोय. मायनाक भंडारी चषक स्पर्धा मानाची, भंडारी समाजाच्या सन्मानाची, भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था अलिबाग मायनाक भंडारी चषक 2026 चा आयोजन आपण अगदी पाहतोय. त्या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत करत असताना सर्व आयोजन कमिटी यांचे देखील धन्यवाद द्यावे लागतील. अक्षय घोळेकर यांना धन्यवाद द्यावे लागतील, कारण का प्रचंड अक्षयने मेहनत केली या स्पर्धेसाठी. मग ते ऑक्शन असेल, मग अगदी मंडपाची व्यवस्था असेल, साऊंड सिस्टीम असेल, पंच कोणाची निवड करायची, कॉमेंटेटर कोण असले पाहिजेत या स्पर्धेसाठी, हे सर्व काही अगदी मेहनत करत असताना सर्वच आयोजन कमिटी आपण पाहतोय. चला ऋषभ गोलंदाजी करण्यासाठी आले, तिसरं षटक हाताळण्यासाठी ऋषभ शेळदणकर आपण पाहतोय अगदी तिसरं षटक हाताळण्यासाठी. चला सामना सुरू करायचा आहे. तिसरं षटक राईट ओव्हर द विकेट मांडवा एंड कडून गोलंदाजी. यावेळेस विकेटचा फटका सौरवच्या बॅट मधून तिथे फटका फसला आहे. एक धाव पूर्ण झाली आहे. दफलकावती 20 धावा पूर्ण 20 कम्स अप. तिसरं षटक प्रगतीपथावरती सौरभ आणि संदेश मैदानाच्या वरती फलंदाजी करतो. 20 धावा पूर्ण झाल्या. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना अलिबाग म्हणजे एक पर्यटनाचं ठिकाण. आणि अगदी आपण पाहतोय अलिबाग किनारपट्टीचा विकास आपण थोडीशी नजर लांबवली तर इथून आपल्याला दिसतोय. इथे मात्र पुढे टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू नियंत्रण कक्षेमध्ये आहे असं सांगितलं जाते. चेंडू वरती कोणती धाव नाही आहे, चेंडू नाही आहे. अगदी चेंडू निघाला. 20 धावा फलकावरती. संदेश परकरची फलंदाजी. यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय, चेंडूवरती स्टिअर केलाय अलॉंग द कार्पेट. एक धाव. यानंतर विनर विनर असा तिसरा सामना, त्याच्यानंतर लुझर लुझर चौथा सामना, त्यानंतर विनर विनर मधला लुझर आणि लुझर लुझर मधला विनर असा पाचवा सामना असेल. आणि तदनंतर विनर विनर मधला विनर आणि पाचव्या सामन्यातला विनर असा अंतिम सामना खेळवला जाईल. IPL च्या माध्यमातून जे लॉट्स खेळवले जातात त्याच पार्श्वभूमीवरती हे सामन्यांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. अगदी डॉट निघाला चेंडू. तिसरं षटक अगदी श्रीश अँड तीर्थ 11 कातळपाडा अलिबाग या संघाकडून चांगलं हाताळलं जात आहे. मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय भंडारी समाज एक फार महत्वाचा समाज. छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द जिथपासून चालू झाली तिथपासून सांगितलं जातं. यावेळेसचा फटका कलात्मक दर्जा. इथे आपण पाहतोय चेंडू चाललाय टाटा बाय बाय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत आणि खणखणीत चौकार. 4 धावा फलकावरती. धावा पूर्ण झाल्यात 25. आर्यन आम्हाला सांगत असताना षटकातील शेवटचा चेंडू फक्त धावा चालू ठेवा असा संदेश नवगाव्या संघाकडून दिला जातोय. आणि त्या महत्वपूर्ण धावा आहेत ना, धावा फार महत्वाच्या असतात. अगदी 5 षटकांचा सामना, 10ची सरासरीचा विचार केला 50 धावा पुरेशा असणार आहेत प्रत्येक संघाला. परंतु इथे कितपत धावा जमा केल्या जाणार आहेत अलॉंग द कार्पेट. अगदी आपण पाहतो एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही सांगितलाय तिथे, नोचा कॉल होता. एक धाव पूर्ण झाली आहे. एका धावेनिशी धाव फलकावरती. धावा पूर्ण झाल्यात 26 धावा. 3 षटकांनंतर ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. पाण्याची पूर्तता आयोजन कमिटीला विनंती असेल की लगेचच 2 मिनिटं फक्त ड्रिंक ब्रेक साठी असतील. 1 ते 2 बॉटल्स 3 बॉटल्स घेऊन तिथे जायचं आहे. पाण्याची पुरवठा पाणी पुरवठा मंत्री मैदानाच्या वरती. चला बघा पहिल्या चेंडूवरती अगदी 1 धाव, दुसरा चेंडू डॉट चेंडू, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव, परत एकदा डॉट, नंतर चौकार आणि त्याच्यानंतर 1 धाव. असे 6 चेंडू पूर्ण झालेत या षटकातील. चला चला थोडस लगेच हात जा चालेल.
26 धावा धाव फलकावरती 26. तीन षटकांच्या क्रीडा फलकावरती 26 धावा. आपण पाहतोय अगदी आर्यनच्या माध्यमातून गुणलेखकाचं काम केलं जातं. वर्सोलीचं हे एक सुंदर असं मैदान, वर्सोली गावामध्ये या क्रिकेटच्या सामन्यांचं आयोजन केलं जाते. अगदी समुद्र किनारपट्टीचा आनंद देखील आपण घेतोय. फार महत्त्वाची ही समुद्र किनारपट्टी आहे, याच्याबद्दल देखील सांगितलं जाईल. आणि या सामन्यांचं आयोजन किनारपट्टीवरतीच का केलं गेलंय ना, हे देखील अगदी मैनाक भंडारी या स्पर्धेच्या माध्यमातून चर्चा केली जाईल. कारण का मैनाक भंडारी हे कायम अगदी मला वाटते कोकण किनारपट्टीवरच राहिले. त्यांचा इतिहास देखील कोकण किनारपट्टीचा सांगितला जातोय. आणि अगदी आपण पाहतोय ना, समोर दिसतोय खांदेरी अंधेरी किल्ला, याबद्दल देखील सांगितलं जाईल. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये असणारा प्रमुख खांदेरी किल्ला, याच्यावरती दारुगोळ्यांचा पुरवठा व्हायचा, तिथे स्टोरेज केलं जायचं. अगदी दारुगोळ्यांचा पुरवठा शिवाजी महाराजांना कोण करायचं, मला वाटते डच आणि पोर्तुगाल त्यांच्याकडून पुरवठा व्हायचा, तो तिथे साठा केला जायचा आणि तदनंतर उभ्या महाराष्ट्राला याचा पुरवठा केला जायचा. याबद्दल देखील माहिती सांगितली जाईल. मैदानाच्या वरती वळूया चौथ्या षटकाकडे. चौथं षटक घेऊन गोलंदाज श्रीलेश मैदानाच्या वरती दाखल. मॅन फ्रॉम डोंगरी मुंबई, इथे सरळ खेचलाय अक्षयच्या डोक्यावरून. अक्षय गोळेकरला फसवत असताना चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. बाद आहे होता आणि हे खऱ्या अर्थानं असावं लागतं प्रत्येक संघाकडे, प्रत्येक खेळाडूकडे, आणि ती खेळाडू वृत्ती दाखवली जाते. अगदी मैनाक भंडारी हे दर्या सारंग शिवाजी महाराजांच्या आरमाराचे सुभेदार. 1679 च्या सुमारास महाराजांनी सागरी शत्रूंना थोपवण्यासाठी मुंबईच्या बंदराला तोंडाशी असणाऱ्या खांदेरी उंदेरी बंदरावरती किल्ला बांधण्याचं ठरवलं. आणि त्या दृष्टिकोनातून राजांच्या वेगाने हालचाली सुरू झाल्या. मग मुंबई बेटावरती नजर ठेवून सागरी शत्रूंच्या हालचालींना प्रलंबित करण्याची राजांची या मागणी आणि योजना होती. शिवाजी महाराजांच्या या हालचालींचे इंग्रज प्रचंड धास्तवले आणि त्यांचा या हेतू तडीत जाऊ नये म्हणून प्रचंड मेहनत करत असताना मैनाक भंडारी आपल्याला पाहायला मिळाले होते. हा देखील इतिहास सांगितला जाईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेस सरळ खेचलाय. अगदी कट कॉपी पेस्ट त्या क्षेत्रामध्ये ॲक्सी इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. एका दावे निश्चित फलकावरती धावा पूर्ण झाल्या, त्या म्हणजे 31 धावा. ऑफिशियल ब्रॉडकास्टिंग पार्टनर एके लाईव्ह स्पोर्ट्स, एके स्पोर्ट्सच्या माध्यमातून अगदी कोड ऑपरेटर म्हणून रोबोट देखील चांगलं काम करते. स्वतः आपण पाहतोय वाहिनीचे सर्व अविरत कचरेकर देखील प्रचंड मेहनत घेत असताना या स्पर्धेसाठी अगदी आपण पाहतोय इथे घाई गडबड घोटाळा मैदानाच्या वरती पाहायला देखील मिळतोय. मैदानाच्या वरती ही एक धाव आली. एका धावेनिशी फलकावरती धावा पूर्ण झाल्यात. 32 धावा पूर्ण झाल्यात. 4 चेंडू देखील षटकातील पूर्ण झालेल्याचं चित्र आम्हाला सांगितलं जाते आर्यनच्या माध्यमातून. यावेळेस लिडिंग एज घेत असताना यष्टांच्या मागे तिथे समीर पारकर टिपतोय झेल आणि फलंदाज इथून मात्र ठरतोय बाद.
जोडलं जाते. भंडारी समाज म्हटलं की ऐतिहासिक पार्श्वभूमी, भंडारी समाज म्हटलं की कोकणी किनारपट्टीचा भौगोलिक विस्तार, भंडारी समाज म्हटलं की पारंपरिक व्यवसाय, पोटजात संस्कृती, नावाजलेली व्यक्ती, असं सर्व काही सांगितलं जातं ना या समाजाच्या माध्यमातून. अगदी हा समाज महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवरती वसलेला एक ऐतिहासिक, पराक्रमी आणि प्रामुख्याने समाज असल्याचं देखील सांगितलं ते. अलॉंग द कार्पेट अमितच्या हातामध्ये चेंडू, थ्रो करतोय, फेकी करतोय, तिथपर्यंत एक धाव घेतली जाते. स्वप्नील बाद झालाय. भूषण आणि संदेश मैदानाच्या वरती फलंदाजी करत असताना चौथ्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा पूर्ण झालात, त्या म्हणजे 33 धावा, 33. चला, सर्वांनी एकत्र यायची गरज नाहीये, फक्त शेवटचा गोलंदाजाला बोलवा तिथे, कारण का जास्तीचा वेळ घेऊ नका प्लीज, रिक्वेस्ट असेल, कारण का आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो. वेळेचा सदुपयोग करा. आपण शाळेत असल्यापासून फळ्यावरती लिहत आलोय सुविचार, आणि त्याचा आता आपल्याला इथे विचार करावा लागतोय. अगदी या अलीकडच्या काळामध्ये पैशापेक्षा जास्त महत्व आहे ना वेळेला दिलं जातं, कारण का आज न कमवलेला पैसा तुम्ही उद्या आजच्या दिवसामध्ये कमवू शकता, परंतु एकदा का वेळ हातातून निघून गेली ना मित्रांनो, ते आयुष्यभरासाठी निघून जाते. म्हणूनच मी सांगतो, एक छोटासा संदेश असेल की वेळेचा सदुपयोग करा. चला, वेळ वाचवा मित्रांनो. आज वेळ वाचवलीत ना तर उद्या वेळ तुम्हाला वाचवेल. मैदानाच्या वरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज साईराज मुरकर इन ऍक्शन. शेवटचं षटक हाताळण्यासाठी साईराजच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. शेवटचं षटक मांडवा एंड कडून फेकण्यासाठी साईराजला बोलवलं गेलंय. इथे त्रिफळा उद्ध्वस्त, स्वतः संघ मालक भूषण राऊत पहिल्या चेंडूवरती ठरतोय बाद. स्वतः संघ मालक बाद झालेत. त्याची जागा भरून काढण्यासाठी विनीत मैदानाच्या वरती दाखल झाला. विनीत पाडेल, मॅन फ्रॉम नवगाव. विनीतच्या हातामध्ये बॅट दिली जाते. विनीत कशा प्रकारे फलंदाजी करणार, अगदी विनीत देखील चांगलं क्रिकेट खेळतो, परंतु इथे त्रिफळा उद्ध्वस्त केला गेलाय तो म्हणजे भूषण राऊत यांचा. पहिल्या चेंडूवरती शेवटच्या षटकातील धावफलकावरती धावा स्थिरवलेला असताना 33 धावांवरती अगदी शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख म्हणून मायनाक भंडारी हे समाजाचे मोठं नाव, आणि त्या नावानं आज क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन अगदी आपण पाहतोय. अगदी दोन आयकॉन प्रत्येक संघामध्ये खेळत असताना आपण देखील पाहतोय. चला, थोडंसं स्पीडअप करायचा. यस, विनीत टप्प्याचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, तिथे शूट केलाय मैदानाच्या वरती. काय सांगितलं जात आहे, तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाते. तिसऱ्या पंचांच्या व्यतिरिक्त तिथे कोणीच जाणार नाहीये, फक्त ऑपरेटर आणि तिसरे पंच असतील. यस, वेदर इट इज आउट ऑर नॉट आउट, फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय का याची पडताळणी तिथे केली जाते. संदेश परकर, धोक्याची घंटा मैदानाच्या वरती होती, आणि अगदी आपण पाहतोय कशा प्रकारे नक्कीच सांगितलं जाणार आहे. संदेश परकर म्हणजे चांगली फलंदाजी, अगदी त्या फलंदाजावरची अडचणी आहेत. एके स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण. मैदानाच्या वरती फलंदाज बाद आहे की नाबाद आहे याची चर्चा केली जाणार. तिसरे पंच नक्कीच योग्य तो निर्णय दोन्ही संघाच्या माध्यमातून योग्य तो निर्णय दिला जाईल. अगदी निष्पक्ष पंचगिरी म्हणून हे सर्व पंच आपण याच्याकडे मानानं आणि सन्मानानं पाहत असतो. एका बाजूला भूषण राऊत यांचा आराविल व नवगाव संघ, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला श्रीषण तीर्था
यांचा श्रीशान तीर्था 11 कातळपाडा अलिबाग संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला तिसरे पंच लगेच आपला निर्णय ग्राउंड ऑफिशियल्स यांच्याकडे पोहोचवायचा. इट्स अ नॉट आउट. यस, फलंदाज नाबादा. एक धाव घेतली जाईल एका धाब्याच्या मदतीने. धाव फलकावरती आता 34 धावा पूर्ण झाल्यात. संदेशाला स्ट्रायकिंग एड वरती विरोधामध्ये गोलंदाज आता आपल्याला इथे पाहायला मिळतोय साईराज मुरकर यांची फलंदाजी. यावेळेस साईराज मुरकरचा क्लास मैदानाच्या वरती पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतोय संदेश पळकर यांची यष्टी गारद मैदानाच्या वरती. फलंदाज इथे मात्र होतोय बाद. OU3 आउट. धोका फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल झाला फलंदाजी करण्यासाठी. मंदार पाडेल. 7 फलंदाज बाद झालेत अरब 11 नवगाव या संघाचे. सर्वप्रथम फलंदाजी करत असताना यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात की काय असा प्रश्न विचारावा लागतोय, कारण का त्या दर्जाची फलंदाजी आपण पाहतोय, त्या दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज साईराज मुरकरच्या माध्यमातून चेंडू डॉट निघाला. षटकातील चेंडू पूर्ण झालेत, ते म्हणजे 4 चेंडू पूर्ण झालेत. 2 चेंडू शिल्लक असताना साईराज मुरकर इन ऍक्शन. अंतिम षटकाची हाताळणी करत असताना साईराज मांडवा एंड कडून चांगली गोलंदाजी करतोय. RCF एंड कडून चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस नटराजन फटका आपल्याला पाहायला मिळतो. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड शॉट स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये अक्षय गोळेकर तिथे फलंदाज यस नोच्या कॉर्डिनेशन मध्ये ठरतोय बाद. दुसरी धाव घेत असताना एक धाव पूर्ण. फलंदाज बादा. आदरणीय संदीप खोत, प्रवीणजी राऊत आपण इथे आहात. त्यांनी आपण व्यासपीठाकडे येऊन बसायचं आहे. मी प्रवीणजी राऊत यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसंच अनिल पाटील यांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. भूषण राऊत यांना विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. चला षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुनश्च एकदा साईराज मुरकर इन ऍक्शन. राईट ओव्हर द विकेट. यावेळेस इथे शेवट गोड केलाय आणि अगदी लॅगिंग एज घेऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू निसावला. शेवटच्या चेंडूवरती विनीत पाडेल ठरतोय पात. 9 विकेट गेल्यात आणि शेवटच्या चेंडूवरती देखील फलंदाज बाद झाला. दफलकरती धावा पूर्ण झाल्यात. 35 धावा पूर्ण झाल्या. 36 धावांची गरज मैदानाच्या वरती आहे. या 36 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार आहेत आणि अगदी
ते सांगण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती करूया बदल घेऊन चलतोय आमचे साथी समालोचक सर म्हात्रे सरांकडे, अर्थातच संजय म्हात्रे सर यांच्याकडे आपण वळूया. आणि तत्पूर्वी अगदी मैदानाच्या वती 37 धावा, एका बाजूला नवगाव संघ तर दुसऱ्या बाजूला कातळपाडा संघ. मॅच ऑन. धन्यवाद निखिल पलटते याचा आवाज आपण ऐकत होतात. राज्यस्तरीय भंडारी समाजाच्या टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पर्व 5वं. अर्थात या स्पर्धेला सुरुवात झाली होती 2022 रोजी. या स्पर्धेची सुरुवात गेल्या 4 पर्वामध्ये किहीम रेवदंडा किहीम आणि क्रीडा संकुलन नेवळे अलिबाग येथे या स्पर्धेचं आयोजन केलं. परंतु 5व्या स्पर्धेचं आयोजन करताना हे क्रीडांगण निवडलं गेलं. ते अर्थात वर्सोली बीचचं क्रीडांगण या ठिकाणी निवडलं गेलं आणि 5व्या पर्वाला या ठिकाणी सुरुवात होतो आहे. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचे आपण बघतोय भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था अलिबाग यांच्या वतीने समस्त भंडारी समाजाच्या सहकार्यातून आणि भंडारी समाजाच्या उत्कर्षासाठी आयोजित भव्य अशी टेनिस क्रिकेट स्पर्धा मायनाक भंडारी चषक 2026. मायनाक भंडारी चषक स्पर्धा ही मानाची भंडारी समाजाच्या सन्मानाची स्पर्धा आहे आणि त्यामध्ये आपण बघतोय हिंदवी स्वराज्याचे पहिले आरमार प्रमुख अर्थात सुभेदार मायनाक भंडारी यांच्या नावाने या स्पर्धेला आपण सुरुवात केली. अर्थात या स्पर्धेमध्ये उपस्थित मान्यवर हे बरेचसे आपण पाहिले, परंतु ज्याने या भंडारी समाजासाठी बरंच काही केलं असे काही समाजसेवक आणि समाजाचे प्रबोधक आपण नेहमी पाहिले की ते भंडारी हितवर्धक मंडळाचे संस्थापक अर्थात भंडारी समाज भूषण रावबहादूर सीताराम केशव बोले अर्थात के बोले यांच्या स्मृतीला आपण त्या ठिकाणी वंदन केलं, त्यांना पुष्पमाला अर्पण केली. त्यानंतर भंडारी समाज भूषण भागुजी शेठ कीर मुंबई शिल्पकार आणि तथा मॅनेजमेंट गुरु म्हणून ज्यांना आपण ओळखतो असे भागुजी शेठ कीर यांच्या स्मृतीला आपण वंदन केलं. त्यानंतर भंडारी समाज भूषण द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त रमाकांत आचरेकर अर्थात सचिन तेंडुलकर यांचे गुरु यांच्या स्मृतीला आपण वंदन केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीला पुष्पमाला अर्पण केली. गणपतीचा आशीर्वाद घेतला आणि या स्पर्धेला सुरुवात केली. या गावच्या देवी देवतांचा आशीर्वाद घेऊन आपण या संपूर्ण स्पर्धेला सुरुवात केली होती. अत्यंत भव्य दिव्य अशी टेनिस क्रिकेट स्पर्धा आपण पहिला मॅच जेथे अंश वॉरियर्स 44-44 नागाव आणि भंडारी सुभेदार किम यांच्यामध्ये झाला. भंडारी सुभेदार किम या संघाने पहिला मॅच जिंकला. 28 धावावरती रोखलं होतं आणि 29 धावा 2 षटकामध्ये चेस केल्या. त्यानंतरचा दुसरा मॅच आपण बघतोय सिश अँड तीर्था 11 कातलवाडा अलिबाग. अंकित गुलेकर यांच्या मालकीचा संघ, अमित पारकर त्या संघाचा कॅप्टन आणि त्यांच्या विरुद्ध अरब 11 नवगाव अर्थात मालक आहेत भूषण राऊत नवगावचे आणि कॅप्टन आहेत ते हेमंत पाटील. धावसंख्या झाली एकूण धावफलकावरती 35 धावा झाल्यात आणि 36 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे. दोन्ही सामन्यामध्ये आपण पाहिलं तर साधारणतः 30च्या अगोदर सामना 28 धावा होते आणि आता फक्त 35 म्हणजे 36 धावा जिंकायला पाहिजेत. अगदी साधं आणि सोपं आव्हान या ठिकाणी असणार आहे. हॅलो, मी प्रवीण राऊत साहेबांना विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे. तसंच अनिल पाटील साहेब, शिवदास पाटील साहेब तसंच प्रकाश पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन बसायचं, आसनस्थ व्हायचं आहे. श्रीवर्धन तालुक्यामधून तवसालकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. प्रवीण राऊत, अनिल पाटील, शिवदास पाटील, प्रकाश पाटील. पत्रकार सावंत तवसालकर आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. त्यानंतर प्रवीण राऊत, अनिल पाटील, शिवदास पाटील आणि प्रकाश पाटील आपण सुद्धा व्यासपीठावरती असणं व्हायचं आहे.
अत्यंत भव्य दिव्य अशी टेनिस क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय. संपूर्ण हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही रायगड भूमी आणि रायगड भूमीमधलाच हा अलिबाग तालुका मायनाक भंडारी यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा हा अलिबाग तालुका, कान्होजी अंग्रेंच्या पराक्रमांची गाथा सांगणारा अलिबाग तालुका आणि त्या अलिबाग तालुक्यातल्या भव्य अशा वरसोली गावातला अरबी समुद्राच्या अगदी जवळ असलेल्या किनारपट्टीच्या क्रीडांगणावरती नारळी सुपारीची झाडं आणि सुरूच्या झाडांच्या मधोमध असलेले हे क्रीडांगण आपण बघतोय. थळ आणि वरसोलीच्या अगदी मधोमध असलेले हे भव्य क्रीडांगण आणि त्यावरती असलेली ही मायनाक भंडारी चषक स्पर्धा 2027 पर्व 5वा. पाचव्या पर्वामधील हा दुसरा सामना या ठिकाणी सुरू झालेला आहे. श्रीश अँड त्रिता 11 कातरपाडा गुळेकर यांच्या मालकीचा संघ आणि अरब 11 नवगा अर्थात भूषण राऊत याची ओळख आपण नक्कीच करू, कारण रायगड पोलीसमध्ये कार्यरत असणारा हा भूषण राऊत एक पोलीस म्हणून कार्यरत आहे आणि आज त्यांनी संघ मालक म्हणून कामगिरी केलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध अंकित गुलेकर टेनिस क्रिकेटची अफार आवड असणारा म्हणजेच गोल्डन मॅन म्हणून आपण या संपूर्ण अलिबागमध्ये ओळखतो, तो म्हणजेच अंकित गुलेकर. चला पंचाचा निर्णय अंतिम असणार आहे. आपण लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. अजिबात तिथे वादविवाद करायचा नाही आहे. पंचांचा निर्णय अंतिम मानून आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. चला पंचांनी जो निर्णय दिलेला आहे तो मान्य करायचा आपण. चला मान्य करायचं आणि सामना सुरू करून घ्यायचा. सामना सुरू करायचा आहे. पंचांनी जो निर्णय दिलेला आहे तो आपण मान्य करायचा आहे. 20 मिनिटं आपल्यासाठी लाभलेले आहेत, याचं आपण नोंद घ्यायची आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. तपसालकर आपण त्या ठिकाणी हॅलो माईक चेक. ओके ओके हॅलो माईक. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय आकाश तवसालकर, टेनिस क्रिकेट मधला एक उत्कृष्ट खेळाडू, अष्टपैलू कामगिरी ज्याने अर्थात कुरुल गावाला बिलॉंग केलेला असेल. शेवूल गावाला बिलॉंग करणारा आपण बघतोय आकाश तवसालकर गोलंदाजी मार्कवरती आहे. आपण निर्णय मान्य करायचा आहे आकाश आणि सामना सुरू करून घ्यायचा आहे. भूषण, चला भूषण आपण सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. पंच अगदी निष्णात पंच आहेत, ज्याने कित्येक स्पर्धा या रायगड जिल्ह्यात या अलिबाग तालुक्यात खेळवल्यात. संदीप जोशी अलिबाग, संकेश ढोले थलगावचे हे पंच आहेत आणि त्यांच्या बरोबर ऋषिकेश पिंगलसरकर अलिबाग तालुक्यातले हे पंच, 3 पंच आपल्या या स्पर्धेला या ठिकाणी लाभलेले आहेत आणि अत्यंत निष्णात पंचगिरी त्यांची गेली कित्येक वर्ष आपण बघितलेली आहे. 30 गजच्या दायऱ्यामध्ये अर्थात थल एंडकडून गोलंदाजी मार्कवरती आकाश तवसालकर पहिले षटक हाताळतोय. पहिला चेंडू 9च्या रूपात त्यांनी डिक्लेअर केला होता. समोरती फलंदाज आहे अक्षय गुलेकर आणि अमित पारकर, हे दोन्ही खेळाडू आपण जर पाहिले तर अक्षय गुलेकर हा अर्थात आहे तो म्हणजेच चोरंडे येथील मुनोली गावचा सुपुत्र आहे आणि त्याच्या बॅटमधून पहिला चौकार येतोय. चौकारांची धावसंख्या एकूण 6 वरती पोहोचले. 6 धावा धावफलकावरती लागलात. मुनोली गावचा हा सुपुत्र जय हनुमान मुनोली संघाकडून बिलॉंग करताना आपण नेहमीच पाहिला त्याला. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय अमित पारकर, ज्या खेळाडूच्या नावावरती अनेक विक्रम राहिलेत आणि अनेक मोठ्या स्पर्धा खेळण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहे असा अमित पारकर, ज्याने एकाच षटकामध्ये तब्बल 5 विकेट घेतल्या आणि हॅट्रिक होती आणि ते निर्धाव षटक होतं. असा एक अलिबाग तालुक्यातला सर्वोत्कृष्ट रेकॉर्ड ज्याच्या नावावरती आहे तो म्हणजे अमित पारकर.
नागेश्वर आवाज संघासाठी बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण बघतोय. संघाचा कॅप्टन म्हणून अंकित गुलेकर यांनी त्याच्यावरती जबाबदारी सोपवली आणि पहिल्याच मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी. पहिल्या मॅचमध्ये जेथे प्रतिस्पर्धी संघाला फक्त 35 धावसंख्येवरती रोखलंय. प्रतिस्पर्धी संघाकडे मोठे दादा संघ खेळाडू आहेत आणि तरी सुद्धा 35 धावावरती रोखलं होतं. यावेळेचा चांगला फटका गॅपमधून आहे. कव्हर रिझर्व्ह मधून चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. दोन क्षेत्ररक्षक आपण जर पाहिले तर डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे. एक मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक, बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 गजच्या दायऱ्यामध्ये. आकाश तवसालकर यावेळेचा स्क्वेअर डाईव्ह सरळ कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत चौकार. अत्यंत उत्कृष्ट स्ट्रोक या ठिकाणी स्क्वेअर कटचा केला होता. अप्रतिम आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्ट्रोक. चौकाराच्या माध्यमातून अमितने आपलं खातं खोललंय आणि 4 धावेच्या मदतीने धावसंख्या एकूण धावफलकावरती लागतोय ती म्हणजेच 13 धावा. आमच्या सोबत आर्यन पाटील गुणलेखक गेल्या पर्वामध्ये सुद्धा होते. या पर्वामध्ये सुद्धा आर्यनला आम्ही पाहतोय. एक जबरदस्त गुणलेखन म्हणून त्यांनी कामगिरी केली आणि अक्षय गुलेकर आणि त्यांच्या टीमने त्यांना पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी आमंत्रण दिलं होतं. आणि यूट्यूबचं माध्यम आपण बघतोय. एक लाईव्ह अलिबाग स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही लाईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. स्वीप केलाय, जबरदस्त स्वीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमित पारकरच्या बॅटमधून दुसरा लगातार नाही. संघाचा सुभेदार आहे आणि इथे मात्र लढतोय, झुंजतोय. 35 धावांचं आव्हान पार करण्यासाठी या मॅच मध्ये अमित पारकरने सलग लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार मारलेत आणि 9 धावेवरती खेळतोय. पहिल्या षटकामध्ये रिव्हर्स सेफ. यावेळेला आणखीन एक लागोपाठचा 3रा चौकार थर्ड मॅन बॉडी लाईनच्या बाहेर. अमित पारकरच्या समोरती एक जबरदस्त मोठा बॉलर होता आणि त्याला सुद्धा या ठिकाणी लागोपाठ 3 चौकार लावलेत. अप्रतिम बॅटिंग अमित पारकरची आपण बघतो. या स्पर्धेमध्ये मायनाक भंडारी चषक स्पर्धा 2026 5वं पर्व ही स्पर्धा आपण पाहिली तर वर्सुलीच्या बीचवरती सुरू आहे आणि त्या बीचवरची या क्रीडांगणावरती अत्यंत जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. धावसंख्या एकूण 21 वरती पोहोचलोय. मैदानात मी आत्ताच निरीक्षण केलं तर प्रकाश पाटील दिसतोय. 27 नंबरची जर्सी परिधान करून प्रकाश पाटील मैदानात उतरलेला आहे. एक लेजेंडरी क्रिकेटपटू म्हणून आपण त्याला नेहमीच ओळखतो आणि असा प्रकाश पाटील मैदानात दिसतोय. एक अनुभव जर पाहिला तर प्रकाश पाटीलचं हे नवीन खेळाडूंसाठी म्हणजे आता जे खेळतात त्यांच्या वयापेक्षा डबल अनुभव असणारा हा खेळाडू म्हणजे प्रकाश पाटील. ज्या खेळाडूने नवगाव गावासाठी संपूर्ण आयुष्य क्रिकेटला दिला आणि आज तो कार्यरत कामावरती आहे, परंतु त्यामधून सुद्धा वेल दिलाय तो म्हणजे भंडारी चषकामध्ये. आपल्या समाजाचं चषक आहे आणि त्यानंतर आपण या ठिकाणी आपला वेल देणे आणि खेळणे हे आमच्यासाठी भाग्य आहे. कारण प्रकाशला आज मैदानात खेळताना पाहिल्यानंतर नक्कीच जुन्या आठवणी या ठिकाणी येत असतात. कारण ज्या खेळाडूंनी संपूर्ण आयुष्य क्रिकेटला दिलं तो म्हणजे प्रकाश पाटील. षटक नंबर 2 प्रगतीपथावरती. वा काय सुरुवात केली. यावेळेला मात्र वर्सुली बीच एंड कडून गोलंदाजी मार्कवरती आलाय तो गोलंदाज अर्थात आहे स्वप्नील ठाकूर. नवी मुंबई अर्थात आयकॉन खेळाडू असेल स्वप्नील ठाकूर. जर्सी नंबर 77 पाहतोय आपण. काय पहिला चेंडू टाकला होता. यावेळेचा दुसरा चेंडू पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट, मात्र बॅटवरती व्यवस्थित येत नाही. या खालच्या एजला लागलाय आणि चेंडू जोपर्यंत शॉर्ट फाईन लेग वरती फिल्डिंग केला जाईल तोपर्यंत एक चोरटी धाव पूर्ण केली. बघा दोन्ही खेळाडू रनिंग बिटवीन द विकेट मध्ये अगदी तेज आहेत. अक्षय गुलेकरची रनिंग बिटवीन द विकेट गेले कित्येक वर्ष बघितली आणि पारकर सुद्धा तेवढाच तेज आहे. अनुभव जर पाहिला तर अमित पारकरचं मोठ्या स्पर्धा केल्याचा अनुभव त्याच्याकडे आहे आणि त्यामुळे त्याच्या नावावरती अनेक हॅट्रिक, अनेक अर्धशतक आणि सर्वोत्कृष्ट रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहे तो म्हणजेच अमित पारकर. अमित पारकर हे नाव संपूर्ण अलिबाग जगताला रायगड जिल्ह्याला माहीत आहे.
वाह, स्ट्रोक जबरदस्त आलाय मिड विकेटच्या दिशेला. हे म्हटला चकवतोय, चेंडू चाललाय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत चौकार, चौथा चौकार येतोय. लागोपाठचे 3 चौकार अमित पारकरच्या बॅटमधून आले होते आणि हा चौथा चौकार अमित पारकरच्या बॅटमधून आलेला आहे. 4 चौकार 17 धावसंख्येवरती खेळतोय. एकवीस चेंडू आणि 10 धावेची आवश्यकता. बघा अमित पारकर 17 धावसंख्येवरती खेळतोय. जबरदस्त कॅप्टनशिप सुभेदार संघाचा कसा असायला पाहिजे, तर अमित पारकर सारखा असायला पाहिजे. अंकित गुलेकर हे गोल्डन मॅन जरी असले तरी बराचसा क्रिकेट त्यांनी पाहिला, बरीचशी कबड्डी त्यांनी पाहिले आणि त्या अनुभवाच्या जोरावरती अमित पारकर या संघाला कॅप्टन म्हणून त्यांनी या ठिकाणी घोषित केलं गेलं होतं. आणि काय त्याने या मॅचमध्ये त्याची रणनीती दाखवलंय, प्लॅनिंग दाखवलंय अमित पारकर. वा, यावेळेला चेंडू केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, 30 गजचा दायरा त्या ठिकाणी आहे आणि तरी सुद्धा आपण बघतोय 3 फिल्डर जे बाउंड्री लाईनवरती ऑन साईडच्या दिशेने ठेवलेत. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक मिड विकेट असं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. बाकी संपूर्ण क्षेत्ररक्षण भूषण राऊतचं आपण बघितलं तर 30 गजच्या दायऱ्यामध्ये. 19 चेंडू 9 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकायला नो लॉस. आतापर्यंत 27 धावसंख्येवरची पार्टनरशिप आपण बघतोय अक्षय गुलेकर आणि अमित पारकरच्या मध्ये. हा चेंडू अत्यंत चांगला होता. गोल्डन स्पॉटच्या बाहेर थोडासा चेंडू पडला होता, परंतु निर्धाव चेंडूनिशी या षटकाची सांगता होतोय. 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 27 धावा लागलेल्या आहेत. 13.5 धावांच्या सरासरीने ही धावसंख्या आपण बघतोय. फक्त 36 धावांची गरज होती 5 षटकामध्ये, परंतु पॉवर प्लेचा फायदा उठवलाय आणि नो लॉस इथे 27 धावा जमवल्या. अर्थात आजच्या स्पर्धेमध्ये अगदी तप्त ऊन आहे आणि उन्हात अशा प्रेमाच्या गीताने काय सुरुवात केलेली आहे. जबरदस्त गीत DJ मास्टर. अर्थात जरी ओल्ड असले तरी सुद्धा अगदी मन हे या ठिकाणी नवतरुण सर लाजवेल असं त्यांचं मन आहे आणि त्यांनी सुंदर गीत या ठिकाणी पेश केलेलं आहे. जाऊया क्रीडांगणावरती पुण्याच्या एकदा. दुसऱ्या षटकाच्या नंतर आपण बघतो 3रं षटक या ठिकाणी थल एंडकडून गोलंदाजी मार्कवरती आलाय. गोलंदाज आकाश तवसालकर आपलं षटक दुसरं आणि संघातर्फे 3रं षटक हाताळतोय. आकाश तवसालकर टेनिस क्रिकेट मधला एक जबरदस्त उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, ज्याने या चौल गावासाठी आणि चौल संघासाठी खूप चांगली कामगिरी केली. बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा खेळला तो आणि आज रायगड जिल्ह्यात आणि अलिबाग तालुक्यामधल्या सर्वोत्कृष्ट स्पर्धा खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. या चेंडूवरती आपण बघतोय गुळलाल स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर थोडा बाहेर काढण्याचा प्रयत्न होता. अक्षय गुलेकर स्ट्राईकवरती आपण बघतोय खूप चांगली बॅटिंग करतोय. अक्षय गुलेकर आपण पाहतोय तो यावेळेला खेळतोय 8 धावसंख्येवरती आणि त्यांनी चेंडूंचा सामना केला. आतापर्यंत 7 चेंडूचा 1 चौकार त्यांनी लावला होता आणि दुसऱ्या बाजूला 19 धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळेल तो अमित पारकर. एकूण धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 28 धावा. जिंकण्यासाठी 36 धावेची गरज असताना यावेळेला चेंडू खेळला फाईन लेगवरती. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, फिल्डिंग करतोय. 1 धाव मिळेल ते अक्षय गुलेकरला. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या एकूण पोहोचते 29 वरती. 7 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकायला. सामना अगदी निसटलेला आहे, परंतु या ठिकाणी सामना वाचवणे म्हणजे खूप मोठा कसब असणार आहे तो गोलंदाजचा. रिव्हर्स स्वीपचा स्वीट हिटचा प्रयत्न होता, मात्र आकाश तवसालकर सारखा गोलंदाज होता. टप्पा पडल्यानंतर चांगली उचली देतो चेंडूवरती. सिमेंट विकेटवरती आपण जर पाहिला तर चांगला बाउन्स मिळतो या चेंडूवरती. आमचे कॅमेरामॅन बघतोय आपण इथे 3 कॅमेरे या ठिकाणी सजवलेले आहेत आणि चांगली कामगिरी त्या ठिकाणी करत आहेत. त्यांचं कौतुक करतोय. वाह,
या ठिकाणी फ्लिक केलाय, चेंडू चाललाय अगदी बॅकवर्ड स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 5वा चौकार अमित पारकरच्या बॅट मधून निघतोय. 4 धावा. तीन धावेची आवश्यकता सामना. या ठिकाणी आपण बघतोय सामना पूर्णपणे श्रीश अँड त्रिथा 11 या कातलपाडा संघाच्या बाजूला झुकला अक्षरशः. आणि मात्र जिंकायला 3 धावेची आवश्यकता. 12 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता. आर्यन पाटील आमच्या सोबत गुणलेखक आहेत जे स्कोर या ठिकाणी करत आहेत आणि त्यांच्या बाजूला बसलेले आहेत ते श्रेयश पाटील डिजिटल स्कोरबोर्ड वरती बसलेले आहेत. अत्यंत अचूक स्कोरिंग या दोन्ही तरुणांकडून आपल्याला बघायला मिळतोय. तर इकडे गुणलेखक अगदी तरुण आहेत तर डीजे मास्टर अगदी आपण जर बघितला तर 60 किंवा 55 वर्षाचे आमचे डीजे मास्टर आहेत. परंतु गीत असे वाजवतात की अगदी आमचे दोन्ही गुणलेखक तरुण या ठिकाणी ताल धरतात, नाचायला सुरुवात करतात. अगदी मनमोहक असे गीत या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतात. धन्यवाद डीजे मास्टरचं. 12 चेंडूमध्ये 3 धावेची आवश्यकता. या सामन्याला जिंकायला मायनाक भंडारी चषक 2026 मध्ये पर्व 5व ही स्पर्धा आपण बघतोय वरसुलीच्या बीच वरती खेळवली जाते. गेली 4 पर्व आपण खेळवलेली स्पर्धा होती. ती पहिला पर्व होतं 22चं, ते म्हणजे च्या क्रीडांगणावरती राजा शिवछत्रपती क्रीडांगण होतं ते. आणि त्यानंतरचं पर्व रेवदंड्यावरती केलं आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा वरती आलो आणि त्यानंतर एक पर्व आपण खेळलं होतं ते म्हणजे नेवलीच्या क्रीडांगणावरती. आणि हे 5वं पर्व. वा, या ठिकाणी सुपला स्ट्रोक केलाय, चेंडू चाललाय अगदी फाईन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचे वाढवण्यासाठी प्रयत्न, मात्र स्ट्रोक चौकार.